आता पवारांनी अचानकपणे माघार घेण्यामागे नेमकं काय कारण आहे यावरून तर्क वितर्क लढवले जाते। त्यातलाच आणखी एक तर्क म्हणजे ओपिनियन पोल। जनतेचा मूड काय आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। ओपिनियन पोल मध्ये नेमकं काय दडलंय पाहूयात, त्यासाठी TV9चा स्पेशल रिपोर्ट। 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदी वर्सेस ऑल। ओपिनियन पोल मध्ये पुन्हा मोदींच्या बाजूने आकडे। मोदी सरकार की महाआघाडी सरकार। महामिलावट कहा, इन लोगों ने हंगामा शुरू कर दिया। मतलब 5 मिनट भी हिंदुस्तान के प्रधानमंत्री अपने पब्लिक रिलेशंस को, अपने पीआर को छोड़ नहीं सकते। अरे 125 करोड़ देश के आशीर्वाद जिसके पर्दन पे होता है वो कभी डरता नहीं है। उधर आप 3.5 लाख करोड़ रुपए, अनिल अंबानी को 30,000 करोड़ रुपए, हिंदुस्तान के किसान को 3.5 रुपए। तर निवडणुकीचा शंखनाद झालाय आणि आता प्रत्येक जण तितक्याच ताकदीनं मैदानात उतरणार। पण सवाल हाच आहे की पुन्हा मोदी सरकार की मग महाआघाडी सरकार। आता ओपिनियन पोलचे आकडे काय सांगतात त्यावर एक नजर टाकूया। एनडीएला 336 जागा, यूपीएला अवघ्या 59 आणि इतर पक्षांना 148 जागांचा अंदाज आहे। सीएनएक्सनेही एनडीएच्याच बहुमताचं भाकीत केलंय। एनडीएला 285 जागा, यूपीएला 126 आणि इतरांना 132 जागांचा अंदाज आहे। सी वोटरनेही एनडीएला बहुमताच्या जवळ नेलंय। एनडीए 264 जागा, यूपीए 141 आणि इतरांना 138 जागांचा अंदाज आहे। म्हणजेच ओपिनियन पोल मध्ये तरी मोदींची जादू कायम असल्याचं दिसतंय। ओपिनियन पोल मध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत नाही। 272 चा आकडा ते गाठत नाही। आता ज्या पद्धतीने सगळा प्रचार प्रसार त्यांनी केला होता तरी त्यांना मागच्या वेळी 336 जागा मिळाली होती। आता काही वाहिन्या 360 दाखवताय, काही 352 दाखवताय। म्हणजे त्यांना इतका सगळा बोलूनही बहुमत मिळत नाही। ओपिनियन पोल हे आता जवळजवळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतलेले ते आहे। त्यानंतर सर्जिकल अटॅक झालेला आहे, काही सर्जिकल अटॅक नंतर झालेले आहेत आणि दर 8-15 दिवसांनी लोकांची भूमिका जशी बदलते तसं उमेदवार कोण येत आहेत याच्यानुसार देखील लोकांचं मत बदलतं आणि म्हणून जेव्हा उमेदवार कसे आहेत, त्यांच्या विरोधात कसे आहेत हे लोक पाहिल्यावर हे ओपिनियन पोल नक्की त्याच्यामध्ये बदल होईल। सर्व ओपिनियन पोल जे आहेत हे मुळामध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या आधीचे ओपिनियन पोल आहेत। त्याच्यानंतर सर्वच ओपिनियन पोलमध्ये जर का 1 महिन्यापूर्वीचे ओपिनियन पोल आपण बघितले तर या महिन्याच्या ओपिनियन पोलमध्ये एनडीएची ताकदही वाढलेली आहे। आणि माझं हे पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे की जसजशा निवडणुका जवळ येत जातील त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमताकडे जाईल। सध्या देशात एअर स्ट्राईकची चर्चा आहे। पंतप्रधान मोदी सुद्धा आपल्या भाषणांमधून त्याचा थेट उल्लेख करतायत। त्यामुळे आता त्याचा फायदा होईल ही सुद्धा शक्यता आहे। हमारे वीरों ने आतंकियों को उनके घर में घुस करके मारा है। हम सोच रहे थे क्या होता है, देखते हैं। पाकिस्तान ऐसा घबरा गया था कि 5 बजे उसने ट्वीट कर करके रोना शुरू कर दिया, मोदी ने मारा, मोदी ने मारा, मोदी ने मारा। तसं पाहिलं तर निवडणूक आयोगानं जवानांचे फोटो आणि त्यांच्या शौर्याबद्दलचे पोस्टर्स लावण्यास मनाई केली आहे। पण प्रचारातील वक्तव्यांबाबत अजून स्पष्टता नाही। तर तिकडे आता ओपिनियन पोलचे आकडे एनडीएच्याच बाजूने असले तरी सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात अखिलेश मायावतीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये एनडीएला 29 जागा म्हणजेच 44 जागांचं नुकसान, तर सपा बसपाला 47 जागा
आणि युपीएला 4 जागांचा अंदाज आहे आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी भाजपची नजर महाराष्ट्रावर आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोल नुसार एनडीएला 35 जागा, युपीएला 13 आणि इतरांना 0 जागांचं भाकीत आहे। ओपिनियन पोल हे स्पष्ट करतायत की पुलवामामधला जो हल्ला झाला आणि त्यानंतर बालाकोटमध्ये घुसून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जो काही हल्ला आपण केला, तर त्यानंतर आलेले हे ओपिनियन पोल सुद्धा हे स्पष्ट करतायत की संपूर्ण बहुमताकडे एनडीए जात नाही। असो, ओपिनियन पोलच्या या आकड्यांचा खेळ पुढचे 2 महिने असा सुरू राहील। आता जनतेच्या मनात काय हे तर 23 मे रोजी स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।